पुनरुत्थित ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार म्हणजेच दैवी दयेचा रविवार साजरा करत आहोत. आजची तीनही वाचनं दैवी दयेवर मननचिंतन करण्यास आम्हास पाचारण करत आहेत. आजच्या शुभवर्तमानात पुनरुत्थित ख्रिस्त त्या माडीवरच्या खोलीत असलेल्या शिष्यांना दर्शन देतो. आपणास माहित आहे की येशूचे पुनरुत्थान झाल्यापासून ते स्वर्गारोहण होईपर्यंत हा 40 दिवसांचा कालावधी आहे. आणि ह्या 40 दिवसांच्या कालावधीमध्ये येशूने जवळजवळ 12 दर्शन दिलेली आहेत. ती वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या लोकांना किंवा शिष्यांना दिलेली आहेत. परंतु प्रश्न हा पडतो की येशूला त्याच्या शिष्यांना पुनरुत्थानानंतर दर्शन देण्याची गरज का पडली असावी किंवा का भासली असावी. आणि माझ्या मर्यादित अभ्यास वा ज्ञानानुसार त्याची महत्त्वे 3 कारणं असू शकतात. त्यातलं पहिलं कारण म्हणजे प्रभूने म्हणजेच येशूने बोललेल्या वचनाप्रमाणे तो खरोखर उठला आहे हे दर्शवण्यासाठी त्याने दर्शन दिलेलं असावं. आणि आपल्याला माहिती आहे की हातच आपल्या ख्रिस्ती धर्माचं सार आणि गाभा दडलेला आहे. करंथीकरास पत्र अध्याय 15 ओवी 16. दुसरे कारण म्हणजे प्रभू येशूच्या मृत्यूनंतर येशूचे शिष्य भयभीत झालेले होते आणि कदाचित त्यांना धीर देण्यासाठी प्रभू ख्रिस्तानं त्यांना दर्शन दिलं असावं. प्रशाची कृत्य अध्याय 2 यातून घेतलेल्या वाचनात आपण ऐकतो की भयभीत झालेले शिष्य आता परखडपणे बोलू लागले. आणि तिसरं कारण कदाचित असू शकतं ते म्हणजे जगाच्या अंतापर्यंत त्यांनी त्याचे साक्षीदार व्हावे. प्रशाची कृत्य अध्याय 1 ओवी 8 मध्ये आपण हे वाचतो किंवा ऐकतो. येशूच्या शिष्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्याची सुवार्ता घोषवली हे आपण देखील मानतो किंवा त्या लोकांनी त्याची साक्ष दिलेली आहेत. ह्याच पार्श्वभूमीतून आजच्या शुभवर्तमान व इतर वाचने ह्यावर आपण मननचिंतन करूया किंवा त्यावर मननचिंतन केले असता खालील काही मुद्दे आपल्या समोर मांडता येतील. पहिला मुद्दा म्हणजे भीतीने घाबरून माडीवरच्या खोलीत दडून बसलेले येशूचे शिष्य. त्यांना धीर देण्यासाठी, त्यांना प्रबळ सबळ करण्यासाठी येशू बंद असलेल्या खोलीत आला. जेथे मानवाची मती खुंटते तेथे दैवी चमत्कार घडत असतो असं आपण नक्कीच ऐकतो. आणि म्हणून त्यांच्या विस्कटलेल्या अशांत मनाला त्याने सावरले. जेव्हा बंद दाराआड आपण आपल्या दुःखाला कुरवाळत बसतो तेव्हा आम्हाला जगाचा आणि इतरांचा किंबहुना कदाचित देवाचा देखील विसर पडलेला असतो. मार्ग धुसर असतात तेव्हा देव आपल्याला त्याचा धीर आणि त्याची शक्ती हे नक्कीच देतो हे आपण विसरता कामा नये. आणि म्हणून तुम्हास शांती असो ह्या बोलण्याने त्यांची शारीरिक भीतीच फक्त नाहीशी झाली असे नाही, परंतु त्यांनी अध्यात्माकडे वाटचाल देखील केलेली आहे असं आपणास दिसतं. आणि हीच प्रभूची पुनरुत्थित शांती आमच्या कुटुंबात अशांत गोंधळलेल्या मनात सदैव राहो हीच सदिच्छा. दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे प्रभूने त्यांच्यावर पवित्र आत्म्याची फुंकर घातली. उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 2 ओवी 7 मध्ये आपण वाचतो, देवाने त्या मातीच्या मानवी देहात श्वास फुंकला आणि ते निस्तेज, निर्जीव, प्राणहीन शरीर सजीव आणि सतेज बनले. त्यात प्राण उत्पन्न झाला. अगदी तशाच प्रकारे भयाने अस्थिरतेने निस्तेज झालेल्या देहात पुनरुत्थित ख्रिस्ताने नवीन आत्मा फुंकला आणि त्यात लागलीच धैर्य, नवचैतन्य आणि तेज निर्माण झाले. आणि ते शिष्य परखडपणे ख्रिस्तासाठी बोलू लागले. जे भयभीत झालेले होते त्यांनी ख्रिस्ताचं कार्य पुढे चालू ठेवलं. देवापासून किंवा आध्यात्मापासून दूर गेलेला आत्मा किंवा व्यक्ती हा देवाच्या दयेला नक्कीच मुकतो आणि तो पवित्र आत्म्याला देखील मुकत असतो. जशी शरीराला अन्नाची गरज तशीच अध्यात्माला आत्म्याची गरज भासत असते.
म्हणून आपण उधळ्या पुत्रासारखे किंवा हरवलेल्या मेंढरांसारखे न राहता देवाच्या दयेत कृपेत राहून त्याच्या पवित्र आत्म्याचा स्वीकार नक्कीच केला पाहिजे किंवा करायला हवा. तिसरा मुद्दा इथे मला मांडावासा वाटतो तो म्हणजे क्षमा करण्याचा अधिकार प्रभू ख्रिस्तानं त्याच्या शिष्यांना दिला. देवाच्या दैवी दयेचे वाहक आणि प्रतिनिधी देवाने त्या शिष्यांना आणि त्यामार्फत प्रत्येक धर्मगुरूला बनवलेले आहे किंवा त्यांना क्षमेचे साधन बनवलेले आहे. मृत पोप फ्रान्सिस म्हणायचे, देव आपल्या उघड्या हातांनी आपल्याला क्षमा करण्यास आतुर आहे, परंतु आम्ही आमच्या पापात गढून गेल्यामुळे देवाच्या दयेला मुकलेलो आहोत आणि म्हणून अशामुळे आपला जे शरीर आहे ते फितूर झालेलं आहे. क्षमा केल्याने क्षमा होत असते असे आमचे संस्थापक संत फ्रान्सिस असिसीकर म्हणतात. चौथा मुद्दा आपल्याला इथे मांडावासा वाटतो तो म्हणजे थॉमाचे विश्वासोद्गार. बऱ्याचदा संत थॉमाला आपण संशय धरणारा थॉमा म्हणून ओळखतो व त्याच्या विश्वासोद्गार त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. माझ्या स्वामी आणि माझ्या देवा हेच त्याचे विश्वासोद्गार. स्तोत्रसंहिता 18 ओवी 2 मध्ये आपण वाचतो. स्तोत्रकार उच्चारतो, तो म्हणतो, देव माझा स्वामी उच्चतम गड आहे, तो माझा खडक माझा आधारस्तंभ आहे. आणि पुढे जाऊन रेमंड ब्राउन थोर बायबल अभ्यासक म्हणतात, येथे थॉमाने ख्रिस्ताला देवासमन नव्हे तर देवच संबोधलेले आहे. स्वामी म्हणजे माझे सर्वस्व असे त्याने त्या ख्रिस्ताला मानले. त्याने अविश्वास धरला कारण त्याला मरिया मागदलेना, संत पेत्र, संत पौल यांच्याप्रमाणे त्याला ख्रिस्ताचा वैयक्तिक अनुभव घ्यायचा होता. त्याचे व्रण त्याच्या हाताने त्याला न्याहाळायचे होते. सुखाच्या धरतीमध्ये किंवा भरतीमध्ये दुःखाच्या ओहोटीला विसरायचं नसतं असं आपण ऐकत असतो आणि तेच त्या थॉमाने देखील केलं. प्रभूच्या दुःखाला त्याने जवळून न्याहाळून तो भारतात इसवी सन 52 मध्ये आला आणि इसवी सन 72 मध्ये मैलापूर ह्या ठिकाणी ख्रिस्ताचा तो साक्षीदार, ख्रिस्ताचा रक्तसाक्षी बनला. तो आमच्या ख्रिस्ती विश्वासाचा तो प्रणेता ठरला. म्हणून त्याला ह्यापुढे संशय धरणारा नव्हे तर शास्त्रोक्ती करणारा थॉमा म्हणूया असं मला वाटतं. आणि सरते शेवटी जर आपल्याला देखील येशूच्या दैवी दयेचा खरोखर अनुभव घ्यायचा असेल तर बिशप रॉबर्ट बॅरन यांनी सांगितलेल्या ABC ह्या अध्यात्मावर थोडक्यात मनचिंतन करूया. A stands for ask mercy म्हणजे स्वतःच्या पापांचा स्वीकार करून दैवी दयेत आपण न्हावून निघायला हवं. B stands for be merciful. लूकाचे वर्तमान अध्याय 6:36 मध्ये आपण ऐकतो, जसा तुमचा स्वर्गातील पिता दयाळू आहे तसे तुम्ही देखील असावे. आणि म्हणून इतरांना क्षमा केली तर आम्ही देखील क्षमेस पात्र ठरतो हे आपण विसरता कामा नये. आणि थर्ड C stands for complete trust. येशूवरील श्रद्धा. आपण येशूवरील श्रद्धा दिवसेंदिवस बळकट करायला हवी आणि तरच आपण म्हणू शकतो की हे प्रभू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. या पुत्र ख्रिस्ताची शांती आणि समृद्धी तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. आमेन.